नाशिकच्या गणेशोत्सवाची 100 वर्षांची परंपरा जोपासणाऱ्या मंडळांपैकीचे एक रविवार कारंजा गणेश उत्सव मंडळ. चांदीचा गणपती म्हणूनही या गणेश मंडळाची ख्याती सर्वदूर आहे. या गणेश मंडळाची स्थापना नेमकी कधी झाली आणि या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीनं काय उपक्रम राबवण्यात येणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी या मंडळाच्या उत्सव समितीचे प्रमुख रोहन पवार आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे महानगरमध्ये. या गणपतीला चांदीचा गणपती म्हणूनही ओळखलं जातं. नेमकं चांदीचा गणपती का म्हटलं जातं? मंडळाची स्थापना खरं तर 1917-18 साली झाली. गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांच्या दुकानात गणपतीची मूर्त बसवत होते आणि स्वातंत्र्य काळात जेव्हा आपलं लोकमान्य टिळकांनी जी स्थापना केली त्याच्यानंतर आमच्या इथे गंगाप्रसाद हलवाई इथे गणपतीची स्थापना आम्ही मंदिराची केली. त्यानंतर 1978-79 मध्ये आपण चांदीची मूर्त बनवली. साधारण 11 किलो चांदीची मूर्त बनवली. त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की शाडू मातीची मूर्त आपण बसवत होतो. तिला साधारण 5 ते 6 फूट आपण शाडू मातीची मूर्त बसवत असताना 5 ते 6 हजार रुपये खर्च येत होता. मग मंडळाचे कैलासवासी विजय भोसले आणि विजय पवार या दोघांनी संकल्प केला की 11 किलो आपण चांदीची मूर्त बसवू, म्हणजे मग आपला दरवर्षीचा खर्च तो कमी होत जाईल. त्यानंतर मग सिद्धिविनायक मूर्ती बसवल्यानंतर त्याच्यानंतर नवसाला पावणारा अशी गणपतीची हे झाली आणि मग ज्यांचं नवस पूर्ण होत होते ते मग चांदी देत होते. मग ती चांदी हळूहळू वाढत 201 किलो चांदीची गणेश मूर्त आज आपल्याला बघायला मिळते. आज 11 किलोपासून तर 201 किलोपर्यंत आता ही गणेश मूर्ती जी आता इथे बघायला मिळते. पण मग दरवर्षी या गणेश मूर्तीमध्ये वाढ केली जाते का? नाही, आता आपण ही 201 किलो गणेश मूर्त चांदीची ही प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आता जी भाविकांकडनं नवस फेडल्यानंतर जी चांदी किंवा जे सोनं येतं त्याच्यात आपण सोन्याचे दागिने बनवतो आहे. तर ते 2 किलोचे आपले सोन्याचे दागिनेसुद्धा आपले 2 किलोच्या मूर्तीला केलेले आहेत. मंडळाच्या वतीने अजून काही वेगवेगळे उपक्रम आपल्या माध्यमातून राबवले जातात का? मंडळाच्या वतीने फक्त गणेशोत्सव पुरता नसून वर्षभर उपक्रम राबवले जात असतात. दुसरी गोष्ट, मंडळाच्या वतीने धर्मार्थ दवाखाना हा आमचा वर्षभर सेवा देत असतो. साधारण 100 पेशंट रोजचे आपण तिथे तपासत असतो आणि त्यांना 50 रुपये शुल्क घेऊन 3 दिवसाचा मेडिकलचा डोससुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो. यंदाच्या वर्षी मंडळाच्या वतीने काय देखावा साकारला जातो? यंदाच्या वर्षी आपण राजस्थान येथील खाटू श्याम मंदिराचा दरबारचा आपण देखावा सादर करत आहोत. बऱ्याच भाविकांची इच्छा असते की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जावं दर्शनाला. जसं आम्ही 2 वर्षापूर्वी केदारनाथ केलं होतं, मागच्या वर्षी आम्ही मुक्तिनाथ, नेपाळ येथील मुक्तिनाथ मंदिर केलं होतं, तसंच यावर्षी आम्ही खाटू श्यामचा दरबार सादर करत आहोत. आपण बघितलं की यंदा मंडळाला 107 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दरवर्षी सातत्यानं म्हणजे गेल्या शतकोत्तर महोत्सव या मंडळानं साजरा केलेला आहे. 11 किलोची चांदीची गणेश मूर्ती सुरुवातीला स्थापन करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता जी गणेश मूर्ती आपण माझ्या मागे बघत आहात 201 किलोची गणेश मूर्ती या ठिकाणी कायमस्वरूपी तिची प्रतिष्ठापना रविवार कारंजा या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. नवसाला पावणारा गणेश म्हणूनही या गणपतीची ख्याती आहे. चांदीचा गणपती आणि नाशिकचा मानाचा गणपती म्हणून देखील या गणेशोत्सव मंडळाची ओळख ही नाशिकमध्ये आहे. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.